काय सांगणार 14 महिन्यानंतर ते पुन्हा उलगडा झाला, कशी प्रक्रिया राहिली आणि कसा तपास करणार? सदर प्रकरणामधली जी मिसिंग आहे तो जो मिसिंग माणूस आहे तो जानेवारी 2023मध्येच घरातनं निघून गेलेला होता. परंतु त्याच्या मिसिंगबाबत तक्रार त्याच्या पत्नीने मार्च 2023 म्हणजे 3 महिने उशिराने दिली होती पोलीस स्टेशन क्रांती चौकला आणि ती दाखल करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर त्याचा तपास चालू असतानाच मागील काही दिवसांमध्ये अमृता साळवे हिने येऊन माहिती दिली की त्यांचे जे भावकीतले काही लोक आहेत त्यांना अशी माहिती मिळालेली आहे की बा आरोपी राहुल साळवे यांनी तिच्या पतीला मारून त्याला दफन करून टाकलेलं आहे. आणि ती तक्रार घेऊन ती आमच्याकडे आली असता आम्ही 364चा गुन्हा दाखल केला त्यावरनं तात्काळ आणि आरोपी राहुल साळवे याला ताब्यात घेऊन अटक पहिले त्याच्याकडे विचारपूस केली. तर त्यांनी जी घटना आहे त्याला दुजोरा दिला आणि त्यांनी सांगितलं की जो मयत आहे तो त्याच्या घरी आलेला होता आणि त्याच्यानंतर राहुल त्याला घेऊन पोलीस स्टेशन साताराच्या हद्दीमधला जो बीड हायवे आहे जिथे समांतर जलवाहिनी आहे तिथे गेला. मध्यंतरीच्या काळात त्यांनी जाताना त्याला दारू वगैरे पाजवली, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्यानंतर तिथे त्यांचं भांडण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला ते मारून टाकलेलं आहे. तर त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करतो आहे. पंचांसमक्ष त्यांनी तसं निवेदन केलेलं आहे आणि पुढील अधिक तपास आम्ही करतो आहे. यात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याचे चान्सेस आहेत? तपास चालू आहे. त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे. समजा काही आरोपी निष्पन्न झाले तर ते आपल्याला सांगण्यात येतील. 14 महिने लागले ते या गुन्ह्याच्या तपासाला? बरोबर आहे, कारण की तो जो अपहृत माणूस होता त्याच्या तपासाचं चालू होतं, परंतु टेक्निकल जे काही इव्हिडन्सेसच्या भरोशावर आपण तपास करत होतो तर त्याचा आपल्याला काही पत्ता लागत नव्हता आणि त्याच्यामुळे तो तपास एका ठिकाणी बंद झाल्यासारखा झाला होता. परंतु ज्या क्षणाला त्या महिलेने आपल्याला माहिती दिली की बा राहुल यांनीच त्याला घेऊन जाऊन केलेलं आहे तर त्याच्यानंतर त्या साक्षीदारांच्या कथनाच्या नंतर त्याला वेग आला आणि ही घटना उघडकीस आलेली आहे. काही पुरावे सापडले का? घटनास्थळी जिथे निवेदन पंचनामा करून आरोपींनी आपल्याला ठिकाण दाखवलेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांनी त्याला पुरून टाकलं होतं मारून, तर त्या ठिकाणाचं खोदकाम करण्यात आलेलं आहे. विविध सरकारी विभागांच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार आणि फॉरेन्सिकचे डॉक्टर्स, घाटीचे डॉक्टर्स, त्याच्याशिवाय जलप्रदायिनीचे अधिकारी आणि मनपाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये. तर त्या ठिकाणाच्या ज्या ठिकाणी आरोपी दाखवत होता त्याच्या थोडं बाजूला आपल्याला काही हाडं मिळून आलेली आहेत. तर ती आपण तपासकामी जप्त केलेली आहेत आणि पुढील अधिक तपास करीत आहोत.